नमस्कार. महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा बराते आपले स्वागत करते. काल यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमात रणबीर इलाहाबादी या नावाच्या महाविकृत पोराने जे प्रसारित केले त्यातून त्याच्या मनातील किळसवाणी विकृती समोर आलेली आहे. आपल्या कायद्यात न्यायालयाला जे अधिकार आहेत त्या अधिकारातून पळवाट कशी काढावी यासाठी वकिलांचे डोके बरोबर काम करते. रणबीर नावाच्या या मात्र गमनीला वाचवण्यासाठी आपले माजी सरन्यायाधीश यांचा मुलगा अभिनव चंद्रचूड कोर्टात उभा राहिला होता. अभिनव चंद्रचूड यांनी या नालायक पोट्याचे वकील पत्र केवळ पैशासाठी घेतले हे उघड आहे. इलाहाबाद म्हणजे अलाहाबादचे आताचे नाव प्रयाग आहे. उद्या हा अलाहाबादिया एक ऍफिडेव्हिट करून आपले नाव प्रयागियाही करू शकतो. अशा या विकृत विचाराच्या माणसाची वकिली करताना 3 सरन्यायाधीशांच्या चौथ्या पिढीतील अभिनव चंद्रचूड त्या अतिविकृत इलाहाबादियाचा प्रभावीपणे बचाव करीत होता. न्यायालयाने अभिनव चंद्रचूडला त्याच्या अभद्र कार्यक्रमाचे तुम्ही समर्थन करता काय असे विचारल्यावर हा दिवटा चंद्रचूड म्हणतो बिलकुल नाही. पण तो कोर्टाला प्रश्न विचारतो की हे अपराधी कृत्य आहे काय. तेव्हा न्यायालयाने प्रतिप्रश्न केला की तो ज्याबद्दल बोलला ती अश्लीलता नाही काय. त्याचाही त्याने इन्कार केला. नुपूर शर्माला तिच्या शब्दांवर कोर्टाने सवलत दिली होती. मग न्यायालय म्हणाले तुमच्या पक्षकारांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत ते बोलणे कुटुंबात एकत्र बसून कोण ऐकू शकेल असे न्यायालयाने विचारल्यावर त्यावर हे चंद्रचूड म्हणतात माझ्या पक्षकाराला त्याची जीभ छाटण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यावर न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती म्हणाले तुमच्या पक्षकाराला अश्लील भाषा वापरून प्रसिद्धी मिळवायची आहे. न्यायिक प्रणालीची कायद्याशी बांधिलकी आहे. त्याला आलेल्या धमकीवर कायदा आपले कार्य करेल. माझ्या पक्षकाराला आणि त्याच्या वकिलाला पोलीस स्टेशन मध्ये धक्काबुक्की करण्यात आली. या प्रश्नावर न्यायालयाने सडेतोड प्रतिप्रश्न केला. तो म्हणजे अशा माणसासोबत वकील पोलीस ठाण्यात का गेले होते. हा वकिली पेशाचा अपमान नाही काय. अशा प्रकारे निर्लज्ज रणबीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त फटकार लगावली आहे. पण आपले कायदे असे आहेत की इलाहाबादियाच्या अटकेला स्थगिती द्यावी लागली. या इलाहाबादियावर महाराष्ट्र, आसाम आणि राजस्थान येथे गुन्हे दाखल झालेले आहेत. न्यायालय म्हणते तुमचा पक्षकार आपल्या जिभेने जी घाण ओकेल ते ऐकून लोक याची जीभ कापण्याबद्दलही बोलतीलच. त्यामुळे त्याचा कार्यक्रम हा निश्चितपणे त्याच्या मनातील विकृतीचा परिचायक आहे हे स्पष्टपणे दिसते. न्यायालयाने त्याच्या प्रसारणाला बंदी घातलेली आहे. तसेच त्याबाबत केंद्राला आपले मत विचारलेले आहे. केंद्राकडून उपस्थित असलेल्या वकिलास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेले आहे की सरकारने दाखल घेऊन कारवाई केली तर ठीक आहे, परंतु आम्ही मात्र या मुद्द्याला असे सोडणार नाही. न्यायालयाने अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यामध्ये मदत करावी असेही म्हटलेले आहे. थोडक्यात या इलाहाबादिया सारख्या माणसाच्या रूपातील हैवानाला न्यायालय तसंच सोडणार नाही. उद्या त्याचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला किमान 3 ते कमाल 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. या इलाहाबादिया सारखे लोक केवळ पैसे कमावण्यासाठी आपण आपल्या आई बहिणींचा लिलावही करतील. अशा लोकांना नीती नियमाचे, कौटुंबिक मर्यादेचे आणि सामाजिक सभ्यतेचे जराही भान ठेवावेसे वाटत नाही. असे बेभान प्राणी कायद्याच्या चरबीत चरवणात मोकळे सुटू नयेत हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीरपणे घेतलेले आहे. हे न्यायालय या नालायक माणसाला मुळीच माफी देणार नाही अशी आपण आशा करूया. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.